9 मार्च 2006 पक्ष स्थापन झाला आणि 19 मार्च 2006 आपली पहिली जाहीर सभा याच शिवतीर्थावरती इथे झाली। आज 20 वर्ष झाली पक्षाला आणि आनंदाची आणि भाग्याची गोष्ट अशी की 20 वर्षानंतर 19 मार्चला गुढीपाडवा यावा। मी याला शुभसंकेतच पकडतो। मी हे सगळे ते निवडणुका आल्या गेल्या झालं, शिमगे झाले, सगळं झालं। आपण जे उभे आहोत हे लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रासाठी उभे आहोत। आणि मी जे बोलतोय तुम्हाला आता हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये। मी जो तुम्हाला शब्द दिलाय या महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी, म्हणून आपल्याला जी सत्ता घ्यायची ती सत्ता भविष्यामध्ये आपण हातामध्ये घेणार म्हणजे घेणार। हे मी फक्त तुमच्या टाळ्यांसाठी सांगत नाही, तो माझा आत्मविश्वास आहे। पण आता काय पुढच्या 3 वर्ष काही निवडणुका नाहीत या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे कंत्राटदारांकडनं पैसे खायला सगळेच मोकळे आहेत। आज देशातही एक धाकधूक सुरू आहे, भीषण परिस्थिती आहे, गॅस मिळत नाहीयेत। नेहमी नॉर्मलला असणारी लोक सध्या गॅसवर आहेत। खरं तर काही गोष्टी आपल्याकडनं राहून गेल्या, आपल्या पंतप्रधानांकडनं पण राहून गेल्या। जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत त्याला साथ द्यायला पाहिजे होती। येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देतात, देत आले, पुढचं मला माहित नाही। पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही, हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही। जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार। आज सगळ्या बाजूने समजतच नाही की नेमके आपण कुठे चाललो आहोत, काय चाललो आहोत। या देशामधली राज्य कुठे चालली आहेत, या देशामधली लोक कुठे चालली आहेत, प्रगती कुठे होतीये। मी आताच गेल्या जानेवारीमध्ये आपली इथे जाहीर सभा झाली, अनेक लोकांचे वाभाडे काढले इथे, आपण पण किती अडाणी आहोत हे पण सांगितलं। हे जे मी तुम्हाला सांगतो हे लक्षात ठेवत जाय, विसरत जाऊ नका। आज फुरसतीत आलायत ना, फुरसतीत आहात ना जरा। काय